नमस्कार माझ्या प्रिय सख्यांनो, नमस्कार माझ्या मैत्रिणींनो. तुमच्या घरात तुळस आहे का? असेल तर कदाचित तुम्ही एक खूप मोठी गोष्ट गमावत आहात. तुळस म्हणजे फक्त एक झाड नाही, एक रोपटं नाही. ती आहे आरोग्य, शांती आणि लक्ष्मीचं प्रवेशद्वार. आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण तुळशीबद्दलच्या अशा गोष्टी आज मी सांगणार आहे ज्या फार कमी लोकांना माहीत आहेत. तुम्ही माझा हा व्हिडिओ पूर्ण पहा, कारण मी शेवटी खूप महत्त्वाचे उपाय सांगणार आहे. चला तर सुरू करूया आपल्या व्हिडिओला. भारतीय संस्कृतीत तुळशीला देवीचा दर्जा दिला आहे. तिला वृंदावन माता असंही म्हणतात. शास्त्रात सांगितलं आहे, ज्या घरात तुळस असते त्या घरात नकारात्मक ऊर्जा टिकत नाही. तुळस फक्त पूजेसाठी नाही, ती घराचं संरक्षण करणारी शक्ती आहे. तुळशीचा संबंध थेट भगवान विष्णूंशी आहे. म्हणूनच विष्णू पूजेत तुळस अनिवार्य मानली जाते. असं मानलं जातं की ज्या घरात रोज तुळशीसमोर दिवा लावला जातो त्या घरात दारिद्र्यता थांबत नाही. तुळस मन शांत करते आणि शांत मनातच योग्य निर्णय होतात. म्हणजेच अप्रत्यक्षपणे तुळस तुमच्या आयुष्याचे निर्णय सुधारते. तुळस हे एकमेव झाड आहे जे दिवसा ऑक्सिजन देते आणि रात्रीही ऑक्सिजन सोडतं. तुळशीच्या आजूबाजूची हवा जंतुमुक्त असते. म्हणूनच जुन्या काळी घराच्या मध्यभागी तुळस असायची. आरोग्याचे फायदे: सर्दी खोकला कमी होतो, रोगप्रतिकारशक्ती वाढते, तणाव कमी होतो, झोप सुधारते. म्हणून तुळस म्हणजे नैसर्गिक औषधी आहे. ज्या घरात तुळस असते घरात शांतता टिकते, वादविवाद कमी होतात, नकारात्मक शक्ती किंवा नकारात्मक विचार दूर राहतात, आर्थिक अडचणी हळूहळू कमी होतात. कारण लक्ष्मी फक्त पैशात नाही, ती शांततेतही असते. चला तर मग जाणून घेऊया तुळशीबाबत काय करू नये. तुळशीला कधीही घाणेरड्या हाताने स्पर्श करू नका. संध्याकाळनंतर पाणी टाकू नका. रागात असताना स्पर्श टाळा. तुळस भावना ओळखते. म्हणून श्रद्धा महत्त्वाची आहे. तुळशीबद्दल श्रद्धा असणं खूप महत्त्वाची आहे. ती तर एक देवीच आहे आपल्यासाठी. रोज सकाळी तुळशीला पूजा कशी करायची ते सांगते. तुळशीला पाणी घाला, दिवा लावा, 1 मिनिट शांत उभे राहा, तिच्यासमोर हात जोडा, प्रार्थना करा. चला तर मग तुम्हाला उपाय सांगते. तुळशीची पूजा केल्यावरती एक तुम्हाला मंत्र म्हणायचा आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय. इतकं केलं तरी पुरेसं आहे. तुळस झाड आहे पण तिचा परिणाम आयुष्यावर होतो. आजपासून तुळशीची काळजी घ्या आणि 21 दिवसांत फरक अनुभव करा. जर तुम्हाला काही फरक अनुभवला असेल किंवा काही वेगळं वाटलं असेल कमेंट करा. ठीक आहे, तर मग आता लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा.